नमस्कार मंडळी. आज आपण वाचणार आहोत अपूर्वाई आणि भाग आहे 4. चला तर मग लगेच सुरुवात करूया. लंडनला पोहोचल्यानंतर 3-4 दिवसांनी मला एडिनबराचा नाट्यसंगीतोत्सव पाहायला जायचे होते. त्या 2-3 दिवसांत आम्ही लंडनमधील काही प्रेक्षणीय स्थळे उरकून घ्यायचे ठरवले. स्थळे पाहण्याच्या बाबतीत अमेरिकनांचा हात धरणारे प्रवासी अन्यत्र आढळणे विरळा. प्रेक्षणीय स्थळे आणि अमेरिकन प्रवासी हे हल्ली एक अविभाज्य जोडपे झाले आहे. गळ्याभोवती कॅमेऱ्याचा पट्टा लटकावून कॅमेऱ्याच्या डोळ्यांनी पटापट स्थळे पाहून टाकण्याची त्यांची ताकद फारच मोठी आहे. किंबहुना प्रत्यक्ष स्थळ पाहण्यात वेळ न घालवता त्याचे घेता येतील तितके फोटो घेऊन परत अमेरिकेला पोचल्यावर ते फोटो सावकाश पाहत बसणे हीच त्यांची स्थळे पाहण्याची कल्पना असावी. पहिले 2-3 दिवस मी देखील त्याच उत्साहाने लंडन पाहण्याचा बेत आखला होता. पण हा वेग केव्हाच ओसरला. कारण पहिल्या स्थळानेच माझा संपूर्ण दिवस खाल्ला. बेकर स्ट्रीटच्या भुयारी रेल्वेतून बाहेर आले की मेरीलिबोन रस्ता लागतो. डाव्या बाजूला 4-5 मिनिटांच्या अंतरावरच एक घुमट दिसतो. नकाशात पाहून आम्ही तीच मादाम तुसॉदच्या मेणाच्या मूर्तीच्या प्रदर्शनाची इमारत आहे याची खात्री करून आत शिरलो. तिकिटांची बरीच बारी लागलेली होती. बारी लावणे ही एक इंग्रजाला उपजत हौस आहे. 2 इंग्रज एका शेजारी एक म्हणून कधी राहायचे नाहीत. लगेच रांग सुरू करतील. तिकिटांच्या खिडक्या असोत, आत्मसेवा उपहारगृहे असोत, सभा संमेलने असोत, लिफ्ट असो की टॅक्सी स्टँड असो, 3 इंग्रज एकत्र आले की बारी सुरू. लग्नात वधूवर आणि पादरी देखील बारी लावतात म्हणे. त्या तुसॉदबाईच्या दारात लांब क्यू होता. आम्ही त्यात नंबर लावून उभे राहिलो. तिकिटे काढून आलो. मामला निराळाच दिसू लागला. मेणाचा कुठे मागमूस नव्हता. त्या प्रदर्शनाबद्दल यापूर्वी बरेच ऐकले होते. तिथली सजीव माणसे व मेणाची माणसे यात गोंधळ होतो असे ऐकले होते. त्यामुळे जिन्यावरून जाताना शेजारचे माणूस खरे आहे की मेणाचे आहे हे आपले उगीचच पाहत होतो. लोकांच्या मागून निमूटपणाने जाता जाता एका गोलाकार प्रेक्षागारात शिरलो आणि आमच्या ध्यानात आले की मेणाचे प्रदर्शन सोडून आम्ही कृत्रिम तारांगणात आलो आहोत. यापूर्वी मी कृत्रिम तारांगण पाहिले नव्हते. पुण्याला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये एक तारांगण आहे. ते पाहण्याचा संकल्प तसाच राहिला आहे. महादजी शिंद्यांची छत्री, रे इंडस्ट्रियल म्युझियम आणि ते तारांगण इतकी वर्ष पुण्यात राहून अजून घडायचा योग आला नाही. त्यामुळे अचानकपणे कृत्रिम तारांगणात शिरण्याचा योग आल्यामुळे मला बरे वाटले. तसे मी ते खरे तारांगणसुद्धा नीटसे पाहिले नाही. सप्तर्षी, ध्रुव, व्याध वगैरे मंडळींची व माझी फारशी ओळख नाही. सूर्य, चंद्र वगैरे हाफिसर मंडळी सोडली तर बाकीच्या आकाशस्थ पदाधिकाऱ्यांचा माझा दुरूनच संबंध आला आहे. निळ्या, तांबड्या, हिरवट, पिवळ्या तेजाची सांडणी करणारी व्याधाची चांदणी माझ्या पत्नीने मला अनेक वेळा दाखविली आहे आणि दरवेळी मी ती नव्या उत्साहाने पाहून त्यातली निळी, तांबडी, हिरवट तेजे मोजली आहेत. चुकून आकाशात नजर गेलीस आणि कुठल्याही 2 चांदण्या जवळ आलेल्या दिसल्या की शनी मंगळ युती असावी असे मानून मी नाक्यावरच्या मारुतीला एक नमस्कार ठोकून देतो. तारांगणातून निघून आम्ही मेणपुरीत शिरलो. इथे पुन्हा तिकिटांची बारी होतीच. वाराणसीत काशी विश्वेश्वराला जे महत्त्व आहे ते लंडनमध्ये ह्या मादाम तुसॉदच्या मेणाच्या प्रदर्शनाला आहे. आज जवळजवळ 2-2.5 शतके हे प्रदर्शन उभे आहे. तुसॉदबाई मूळ फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी ती लंडनला पळून आली. तेव्हापासून आज तायगत हे प्रदर्शन तिच्या वंशजांनी चालवले आहे. प्रसादतुल्य इमारतीत हे प्रदर्शन आहे. आत शिरल्याबरोबरच एका बाजूला मेणाचा द्वाररक्षक हशा पिकवतो. 4 पायऱ्या चढून गेले की एक मेणाचा बॉबी आहे. वाढत्या कुतूहलाने आपण आत शिरतो आणि शेवटी बाहेर येताना मात्र तितक्याशा उत्साहाने परत येत नाही. हुबेहूब माणसांसारखी माणसे हेच या प्रदर्शनाचे कौतुक. इंग्लंडच्या आणि युरोपाच्या इतिहासातील प्रसिद्ध स्त्री पुरुषांचे इथे आखबंद पुतळे आहेत.
राजकारणी, संगीततज्ज्ञ, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू असे निरनिराळे मृत आणि जिवंत लोक इथे मेणातून ओतले आहेत. ऐतिहासिक प्रसंग आहेत. मी आपले भारतीय थोर पुरुष कुठे सापडतात की काय पाहत होतो. शेवटी मला व्हिक्टोरिया क्रॉस मिळवलेले काही बहाद्दर आढळले आणि एका कपाटात महात्मा गांधी, नेहरू आणि पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून वर्णन केलेले महम्मद अली जिना हे 3 ओळखीचे चेहरे आढळले. त्यांपैकी गांधी बऱ्यापैकी जमले आहेत. बेंगरूळ काळा डगला घातलेले नेहरू हे मात्र आपल्याकडच्या एखाद्या देरुब्रा संघाच्या कार्यवाहासारखे दिसतात. नेहरूंचा वर्ण इतका भाजणीच्या थालीपीठासारखा आहे हे मला तिथे कळले आणि जिनांच्या चेहऱ्यावरचा भाव अगदीच मऊ मेणाहुनी असा आहे. परिचित मंडळींच्या पुतळ्यांनी जराशी निराशाच केल्यामुळे ते प्रदर्शन माझ्या मनातून एकदम उतरले. कारागिराच्या दृष्टीने पाहायचे म्हणजे कांबळे यांचे मेणाचे प्रदर्शन ह्या जागतिक कीर्ती संपादन केलेल्या प्रदर्शनाहून तसूभरही उणे नाही. पण कांबळे बिचारे दादरला एखाद्या उसाच्या गुऱ्हाळा शेजारी आपला तंबू ठोकतात आणि आण्या 2 आण्यांत आपली कारागिरी दाखवतात. तुसोतबाईच्या प्रदर्शनाचे तिकीट 2 रुपये असते. लंडनला पहिले 2-3 दिवस इतर काही मामूली खरेद्या, जागा पाहणे वगैरे प्रकरणांत गेले. कॉम्पेन गार्डन्स नावाच्या रस्त्यावर असलेल्या एका घरात आम्हाला एक खोली मिळाली. याच खोलीत माझे एक मित्र राहिले होते आणि त्यांनी मालकीनबाईंना हिंदुस्थानातून पत्र लिहिले होते. आम्ही जागा पाहायला गेलो. एका रुक्ष चेहऱ्याच्या इंग्रज बाईने आमचे स्वागत केले. आम्ही इंग्लंडला आल्याबद्दल कडक आनंद व्यक्त केला. मी देखील माझ्या बुटाच्या नाडीशी खेळणाऱ्या तिच्या कुत्र्याचे दरोबस्त कौतुक केले. तिच्या बागेबद्दल 2 गोड शब्द बोललो. तिनेही हिंदी माणसांबद्दल तिचे 4 गोड शब्द काढले आणि 1.5 पौंड भाडे वाढवून ही जागा तुमच्यासाठी गेला महिनाभर सारखे नुकसान शोषित राखून ठेवली आहे असे आम्हाला सांगितले. सुमारे 10 बाय 12ची ती खोली होती. त्यात एक वंग नाट्यविशारद सपत्नीक राहत होते. ते इंग्लंडला नाट्यशास्त्राचा अभ्यास करायला आले होते व एका आठवड्यानंतर परतणार होते. मी देखील त्यातलाच आहे असे त्यांना सांगितले. पण मला फारसे बोलू न देता त्यांनी इंग्रजी रंगभूमीत हल्ली फारसा अर्थ कसा नाही वगैरे कथा ऐकवल्या. हल्ली नाट्याचा अभ्यास हा एकेकाळी थिऑसॉफीच्या वर्गाच्या हाती होती त्या मंडळींच्या हाती गेला आहे. मला असल्या सैद्धांतिक नाट्यकुशलांची भीती वाटते. आम्ही बालगंधर्वांची नाटके, चिंतामणराव, गणपतराव, केशवराव दाते यांच्यासारख्या खड्या अभिनयावर पोचलेले. त्यामुळे अभिनयाची सूक्ष्म अतिसूक्ष्म लफडी आम्हाला कळत नाहीत. स्थूलावर प्रेम अधिक, त्यामुळे त्या चर्चेत माझी भूमिका नकळतच गरीब बिचाऱ्या माधुकऱ्याची झाली. मराठी रंगभूमीवर मी काही बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने कलकत्त्याच्या कुठल्याशा मंडळाने केलेले मराठी नाटक पाहून मराठी रंगभूमीविषयी आपली नापसंती मनात नोंदून ठेवली होती. तो गेल्यावर एका खोलीत जाताना ही खोली आपण एकदा स्वच्छ झाडून आत शिरले पाहिजे एवढाच एक विचार मनात पक्का करून मी ती खोली पसंत असल्याचे मालकीनबाईंना सांगितले. लगेच बाईंनी अटींची एक यादी माझ्यापुढे ठेवली. त्यात आठवड्याचे भाडे आगाऊ वगैरे घर मालक या संस्थेला साजेशा साऱ्या अटी होत्या. आम्ही दुसरी चांगली जागा मिळेपर्यंत इथेच तळ ठोकू असा विचार करून आगाऊ भाडे भरले. उरलेल्या 1-2 दिवसात आणखीही काही जागा पाहण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम आपण काळे आहोत याची जाणीव झाली. जागा भाड्याने देणे आहेत ह्या जाहिराती वाचून एखाद्या घरात जावे तर मालकीनबाई एक नजर टाकून "अरे रे, आत्ताच जागा गेली" असे सांगत, तर काही प्रामाणिक मंडळींनी कृष्णवर्णीयांना जागा नाही असे स्वच्छ लिहूनच ठेवले होते. एका मालकिनीने "आत्ताच जागा गेली" ही थाप मारल्यानंतर माझ्या पत्नीने "तुम्हाला आम्ही काळे आहोत म्हणून जागा द्यायची नाही असे स्पष्ट का सांगत नाही?" असा खडा सवाल केला. त्या मालकीनबाईंनी तिला प्रेमाने आत बोलावले आणि तिच्या घरात राहणाऱ्या 2 हिंदी विद्यार्थ्यांच्या खोल्या उघडून दाखवल्या. टेबलावर भाताची शिते व खरकटी भांडी पडली होती. खोलीभर सिगरेटची थोटके, कॉटवर बेसुमार कपडे
उघड्या ट्रंका, बूट अस्ताव्यस्त. लंडनमधल्या 2-3 दिवसांच्या वास्तव्यानंतर आमचा पहिला मुक्काम होता स्कॉटलंडमधल्या पिटलॉकरी नावाच्या एका छोट्या खेड्यात. तिथे एक खास ग्रामीण वातावरणात नाट्य महोत्सव होता. आम्ही पिटलॉकरीला जायला लंडनमधल्या युस्टन स्टेशनवर पोचलो. मुंबईच्या बोरीबंदर, मुंबई सेंट्रल यांसारखी एका लंडन शहरात अनेक मोठी स्टेशने आहेत. स्कॉटलंडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या या युस्टनवरून जातात, पण स्टेशनांची कळा मात्र आपल्या बोरीबंदरसारखीच. फरक एवढाच की गर्दी अजिबात नाही. या प्रवासात मला इंग्लिश खेड्यापाड्यांचे आणि रानाकोरणांचे जे दर्शन झाले ते मी कधीही विसरू शकणार नाही. इटलीसारख्या निसर्गरम्य देशात राहून देखील ब्राउनिंगला आहाहा, यावेळी इंग्लंडात असायला हवे होते, तिथे वसंत आला असेल आता, अशा ओळी स्फुरल्या, यात नवल नाही. इंग्लंडची सारी शोभा या ग्रामीण इंग्लंडमध्ये आहे. छोटी छोटी वने, उपवने, ओहोळ आणि ओढ्या एवढ्याच चिमुकल्या नद्या, लहानग्या टेकड्या, त्यांतून डोकावणारी ती टुमदार इंग्लिश खेडी, आकाशात घुसणारे प्रार्थना मंदिरांचे कळस, उतरणीवर चरणारे गायींचे किंवा मेंढरांचे कळप, तारांच्या कुंपणांवर बसून धावत्या गाडीला हात दाखविणारी इंग्लिश मुले मुली, एखाद्या नदीकाठी पाण्यात गळ टाकून बसलेला म्हातारा, मधून मधून दृष्टी पडून सरकणारे एखादे हिरवेगार क्रीडांगण, त्यात रंगात आलेला गावठी क्रिकेटचा सामना, टेकडीवर नागमोडी धावत पळणारे रस्त्यांचे मोहक वळण, रंगीबेरंगी लोकरी, कार्डिगन्स घातलेल्या, सफरचंदी गालाच्या, सोनेरी केसांच्या तरुणींचा सायकलवरून पिकनिकला निघालेला आणि रेल्वेच्या लेव्हल क्रॉसिंगशी अडकलेला घोळका, आगगाडीची टुमदार स्टेशने, एवढ्या एवढ्याशा घरातून डोकावून कडेवरच्या गुबगुबीत गुंड्याला आगगाडी दाखवणारी एखादी गृहिणी, खेड्यातल्या चर्चच्या दाराशी थबकलेल्या 5-7 इंग्लिश रमाकाकू ठमाकाकूंचा काळ्या झग्यांतला थवा, ओक वृक्षाखाली तोंडावर हॅट ओढून स्वस्त झोपलेला एखादा म्हातारा, धिप्पाड घोड्यांची जोडी नांगराला जोडून शेतात राबणारा शेतकरी, ठिकठिकाणी दिसणारी विटनेज एलची जाहिरात, गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांतून पळणारी लालभडक बस, यातले एक एक दृश्य म्हणजे कवी चित्रकाराला आव्हान आहे. आमच्या सुदैवाने आकाश बरेचसे निरभ्र होते आणि सूर्यनारायण प्रसन्न होता. आमच्या डब्यात मी, माझी पत्नी आणि इतर 1-2 सहप्रवासी होते. इंग्रजांच्या अबोल स्वभावाची खरी कल्पना आगगाडीच्या प्रवासातच येते. समोरासमोर बसायचे, तासनतास एकत्र बसायचे, परंतु एक अक्षर बोलायचे नाही. ही मौन साधना तोच करू जाणे. पण बर्फासारखा तो काही कारणाने वितळला तर मग त्याच्यासारखा सोबती नाही. आपल्या विनोदबुद्धीचे सारे गर्वहरण तो एका क्षणात करतो. इंग्लंडमधल्या आगगाड्यांतून दूरचा प्रवास करताना स्टेशने लागली की एक गोष्ट खटकते. स्टेशनात चाय गरम किंवा तत्सम आरोळी नाही. सारे काही सामसूम. त्या मानाने आपल्या स्टेशनावरचा गोंधळ पाहण्यासारखा असतो. हमाल हमाल, हां बघे, घुस आत घुस, बघतेस काय वेंधळासारखी, फिरकीचा तांब्या आला का, सोडा लेमन, हे सोडा लेमन, पान बिडी माचीस, पान बिडी माचीस. बरे मग बापूसाहेबांना सांगा म्हणावं, जळगावहून अन्नाचं पत्र आलं की कळवतो. डोळे फुटले का, जागा नाही, पुढे जा पुढे जा. बापाची गाडी आहे का तुमच्या, साहेब तळेगावला थांबते का गाडी, गार्डाला विचारा. अशांसारखे एकही वाक्य ऐकू येत नाही. निमूटपणे गाडी येते, माणसे निमूटपणे चढतात, गाडी तडक पुढल्या स्टेशनच्या दिशेने जाते. आमच्या समोरचा प्रवासी पहिले 2-3 तास स्वस्त बसला होता. पुढे कशामुळे कोण जाणे, पण त्यालाही कंठ फुटला आणि पुढे पर्थला गाडी बदलेपर्यंत अनेक गोष्टींवर गप्पा झाल्या. 150 वर्ष आपल्या देशात तळ ठोकूनही सामान्य साहेबाचे भारत व भारतीय या विषयांवरचे अज्ञान गाढ आहे. माझ्या सहप्रवाशाला हिंदुस्थानात हत्ती आणि वाघ आहेत एवढी मौलिक माहिती होती. मी देखील आताच्या पूर्वीसारखे हत्ती राहिले नाहीत असे सांगून सुस्कारा सोडला. पर्थला गाडी बदलावी लागली. गाडी बदलायचा प्रसंग आला की माझ्या पोटात गोळा उभा राहतो.
इतकी वर्ष कोल्हापूरला जाऊनही मी मिरजेला गाडी बदलताना आपण बार्शी लाईट रेल्वेमध्ये शिरलो नाही ना, याची मी खात्री करून घेतो. आम्ही पर्थला उतरलो तेव्हा दिवे लागणी होऊन गेली होती. स्टेशनात रेल्वेचे अधिकारी सोडून प्रवासी असे एकूण 3 किंवा 4 असतील. या ब्रिटिश रेल्वेज चालतात कशा हे मला खरोखरीच कळत नाही. फलाटावर 5च्या वर माणसे क्वचितच आढळतात. पर्थच्या त्या भयाण फलाटावर पिटलॉकरीच्या गाडीतून जाणारे फक्त आम्ही दोघेच होतो. 1-2 पोर्टरना आम्ही पिटलॉकरीला जाणारी गाडी हीच आहे का हो असे विचारून पाहिले, परंतु आमच्या इंग्रजीचे बी त्यांच्या कानात रुजले नाही. इंग्रजीचे ग्रामीण अवतार अगम्य आहेत. BBC-वरचे इंग्रजी व जनतेचे इंग्रजी यांत जमीन आसमानाचा फरक आहे. लंडनमधले कॉकने इंग्रजी, लँकेशरचे इंग्रजी, मिडलँड्समधले इंग्रजी, स्कॉटलंडमधले इंग्रजी हे पुणेरी मराठी, कोकणी, मालवणी, हळबी आणि कारवारी इतके भिन्न आहे. त्यातून आमचे शुद्ध तरखडकारी इंग्रजी असल्यामुळे पहिले काही दिवस जरा अवघडच गेले. संध्याकाळी 8च्या सुमाराला आम्ही पिटलॉकरीला पोचलो. आपल्या मळवली स्टेशनात ते छोटेसे स्टेशन आहे. स्टेशनाजवळ मॅकेज नावाच्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय झाली होती. आम्ही त्या खाजगी हॉटेलात शिरलो आणि एका मध्यम वयाच्या बाईने देशपांडे अशा आमच्या उपनावाचा उच्चार करीत आमचे स्वागत केले. ब्रिटिश काउन्सिल या संस्थेच्या कार्यक्षमतेबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. आमची राहण्याची व्यवस्था, नाटकांची तिकिटे, प्रेक्षणीय स्थळांची यादी, ओळखपत्रे सर्व काही तिथे तयार होते. आपल्याकडल्या जैनांसारखा साहेब देखील सूर्यास्तापूर्वी जेवून घेतो. त्यामुळे आम्ही खोलीचा ताबा घेऊन जेवायला खाली आलो तेव्हा जेवणाची वेळ टळली होती. सुट्टीचे दिवस असल्यामुळे ते लहानसे हॉटेल संपूर्ण भरलेले होते. प्रत्येकजण खा प्या मजा करा च्या रंगात होता. आम्ही लाऊंजमध्ये शिरल्यावर कॉफी प्यायला जमलेल्या सर्व अनोळखी मंडळींनी आमचे स्वागत केले आणि स्कॉटिश लोकांच्या मोकळ्या स्वभावाचा अनुभव आला. लंडनमधल्या पहिल्या 3-4 दिवसांत मी जरा हबकलो होतो. साहेब चेहऱ्याची घडी मोडायला तयार नसायचा. इथे प्रकार वेगळा होता. हॉटेलमधल्या बायकांनी माझ्या पत्नीची आपण होऊन ओळख करून घेतली आणि पहिल्याच दिवशी त्या हॉटेलच्या लाऊंजमध्ये आमच्या गप्पा रात्री 12पर्यंत रंगल्या. तिथल्या प्रवासी तरुण तरुणींनी दुसऱ्या दिवशीच्या सहलीत आमचीही जिम्मा करून घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी आमची टोळी फिरायला निघाली. पिटलॉकरी आपल्या खंडाळ्यासारखे गाव आहे. फार फार तर 5-6 हजार वस्तीचे हे गाव असेल. परंतु स्कॉटलंडमधल्या प्रेक्षणीय स्थळांपैकी हे एक स्थळ असल्यामुळे गावातली निम्मी घरे म्हणजे छोटी छोटी हॉटेले आहेत. आमचे हॉटेल देखील एका छोट्याशा कुटुंबाच्या मालकीचे होते. मालकीन व तिची म्हातारी सासू राबताना दिसत असे. मालक मात्र मधूनच दिसायचे आणि हॅलो अशी आरोळी देऊन आपल्या खोलीत पळायचे. फ्रेंच चित्रकाराप्रमाणे छोटी दाढी ठेवलेला सडपातळ बांध्याचा हा हॉटेलवाला आपल्या खोलीत बसून काय करतो हे मला कोडेच होते. पिटलॉकरीची रपेट करताना सह्याद्रीच्या कडेकपारीतून आपण हिंडत आहोत असे वाटते. भोवताली डोंगर, दोन्ही बाजूंना गर्द झाडी, खोल दऱ्या, सुंदर प्रपात, वळणावळणाबरोबर डोकावणारी टमेल नदी, या नदीवर ठिकठिकाणी बांधलेले पूल आणि पुलांच्या कठड्यांना रेलून भोवतालच्या दृश्याने भारावून गेलेले तरुण तरुणींचे मेळावे. त्या टुमदार स्कॉटिश घरांच्या भिंतींवर गुलाबाचे वेल चढवलेले होते आणि ती घरे गुलाबांनी अक्षरशः मढली होती. प्रदेशात स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर हे 4च ऋतू. एरवी वर्षा ऋतू वर्षभर आणि शरदाचे चांदणे हा अनुभव जवळजवळ नाहीच. आणखी 15 दिवसांनी तुम्ही इथे या, तुम्हाला सारे रंगच पलटलेले दिसतील, आमच्या कंपूतला एक तरुण म्हणाला. तो बँकेत कारकून होता. दुसराही बँकेतच नोकर होता. ते दोघेही स्कॉटिश होते. शिवाय 2 इंग्रज पोरी होत्या आणि एक जर्मन मुलगी होती. वर्षभर नोकरी करून पैसे साठवायचे आणि मग 2 किंवा 4 आठवड्याची उन्हाळी सुट्टी घेऊन ते खर्च करून टाकायचे. असा सरळ हिशेब आहे. सारे इंग्लंड, युरोप त्यावेळी प्रवासात असते. तरुण तरुणींचं काय,
पण जख्ख म्हाताऱ्या देखील एकट्या दुकट्या प्रवासाला निघतात. काही कुटुंबे आपल्या मोटारींना कारवान जोडतात. या कारवानमध्ये सारा फिरता संसार असतो. सुंदर स्वयंपाकघर असते. ते गुंडाळून झोपायची खोली होते. लिहिण्या वाचण्याची अभ्यासिका होते. सारे काही होते. असे शेकडो कारवान उघड्यावर तळ ठोकून पडलेले होते. मध्यम वयस्क आणि म्हातारी माणसे गोल्फ खेळत होती. बॉलिंग ग्राउंडवर गोळे फेकत होती. आमच्या गटातल्या मंडळाच्या डोक्यात डोंगर माथा गाठायचे आले आणि आम्ही एका डोंगराच्या दिशेने मोर्चा वळवला. मी हिंदुस्थानातला असल्यामुळे हिमालय 3-4 वेळा चढून आलो आहे अशी बहुतेकांची समजूत असावी. त्यातून आमचा महाराष्ट्र असाच डोंगराळ आहे असा कबुली जवाब मीच दिला होता. त्यामुळे डोंगरमाथा गाठणे ही परीक्षेची वेळ होती. त्यातून सोबत नूतन परिचित तरुणी. मायभवानीचे नाव घेऊन डोंगर चढायला सुरुवात केली. शाळेत स्काउटमध्ये असताना सिंहगड एकदा चढलो होतो. त्यानंतर सुमारे 25 वर्षांनी डोंगराचा आणि माझा योगायोग आला होता. एकूण स्वभाव बैठ्या मैफिलीतला असल्यामुळे प्रकरण बिकट गेले. त्यातून त्या पोरींना गाण्याची लहर आली. माझ्या छातीच्या भात्यांनी लोहाराची भट्टी तापली असती. तशा अवस्थेत मी त्या गिर्यारोहणात आठवतील ते हिंदी मराठी शब्द दडपून कदम कदम बढाए जा ठोकून दिले आणि त्या पोरींनी माझा आवाज भलताच स्वीट आहे म्हणून मला त्या डोंगराच्या जोडीने हरभऱ्याच्याही झाडावर चढवून टाकले. डोंगर हा एक लुच्चा प्रकार आहे. शिखर आल्यासारखे वाटते आणि चढण मात्र संपत नाही. मात्र शेवटी एकदाचे आम्ही त्या माथ्यावर जाऊन पोचलो आणि भोवती पसरलेले स्कॉटलंड डोळे भरून पाहिले. तेव्हा त्या श्रमांचे चीज झाल्यासारखे वाटले. वास्तविक मी पिटलॉकरीला निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या अपेक्षेने आलो नव्हतो. एवढेच काय, पण पिटलॉकरी हे इतके रमणीय स्थळ आहे याची देखील मला कल्पना नव्हती. मी आलो होतो तिथला नाट्योत्सव पाहायला. त्या एवढ्याशा गावात हा उत्सव 1951 साली सुरू झाला. जॉन स्टुअर्ट नावाच्या आपल्या मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉक्टर भालेरावांसारख्या नाट्यप्रेमी गृहस्थाने या डोंगराळ मुलखात एका मोठ्या तंबूत नाटके करायला सुरुवात केली आणि या नाट्योत्सवात अपार श्रम करता करता त्याचे निधन झाले. सध्याचे सूत्रचालक मिस्टर केनेथ आयर्लंड यांना मी भेटलो. त्यांच्याशी गप्पा मारताना मला भालेरावांच्या परिश्रमांची आठवण झाली. जॉन स्टुअर्टची आणि भालेरावांची किंवा नागपूरच्या नाना जोगांची धडपड अगदी सारखी. तशाच आर्थिक अडचणी, तेच नटनटींना गोळा करण्याचे परिश्रम आणि उत्तमोत्तम नाटके पाहण्यासाठी लोकांना नाट्यगृहांकडे खेचून आणण्याची ह्या लोकांची तीच मनिषा आणि ह्या कार्यात गुंतलेले असताना त्या तिघांचाही तसाच अचानक अंत. हा योगायोग पाहून मला विलक्षण आश्चर्य वाटले. पक्के थिएटर बांधण्यातल्या त्यांच्या अडचणी आणि आपल्या अडचणी ह्यात काहीच फरक नव्हता. सुरुवातीला हा एक मोठा तंबू होता. पुढे एका मोसमात वादळाने तो उडून गेला. त्यांनी सर्वस्व पणाला लावून एक ॲस्बेस्टसचे सुमारे 700-800 लोक बसू शकतील असे टुमदार थिएटर बांधले आहे आणि आतून मात्र जुन्या तंबूच्याच कापडाने ते सजवले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ठिकठिकाणची प्रवासी मंडळी इथे जमतात आणि लंडनहून नटसंच घेऊन या चिमुकल्या थिएटरात नाटके करतात. एप्रिल ते ऑक्टोबर हा नाट्य, संगीत आणि चित्रकला महोत्सव ह्या एवढ्याशा खेड्यात चालत असतो. ह्या नाट्यगृहाला स्कॉटलंड्स थिएटर इन द हिल्स असे म्हणतात. परदेशातील रंगभूमीवरचे पहिले नाटक मी ह्या पिटलॉकरीच्या रंगमंचावर पाहिले. व्हाईट फाल्कन नावाचे 8वा हेनरी आणि ॲन बुलिन यांच्या प्रेमप्रकरणावर आधारलेले हे नाटक होते. लेखकही नामवंत नव्हता आणि नटही नामवंत नव्हते. इथे मला प्रथमच लंडनच्या वेस्ट एंडपर्यंत नाटक पोचविणे ही एक किती दुरापास्त गोष्ट आहे याची जाणीव झाली. आपल्याकडे गंधर्व कंपनी किंवा बलवंत, ललित कलादर्श यांसारख्या मातब्बर कंपन्या पुणे, मुंबई, अमरावती, नागपूर करीत असताना प्रभात संगीत मंडळी किंवा देशबंधू वगैरे दुय्यम दर्जाच्या फिरत्या कंपन्या
खेड, मंचर, वाशिम, खामगाव, एरंडोल, पाचोरे करीत हिंडीत असत. इंग्लंडमध्ये आजतायगत हीच अवस्था आहे. पिटलॉकरीच्या उत्सवात असल्या दुय्यम दर्जाच्या वेस्ट एडनबर्ग ज्यांचा नंबर नाही अशा कंपन्या येतात. प्रथम नाटक अशा आडगावी काढायचे आणि पब्लिक कसे काय उठाव देते ते पाहून मग लंडनच्या दिशेने खटपट सुरू करायची. काही कंपन्या आयुष्यभर इतरत्रच वाट काढीत असतात. मी असल्या कंपन्यांनी केलेली नाटकेही पाहिली. अभिनयाच्या किंवा निर्मितीच्या दृष्टीने ही देखील मंडळी उणी नसते. पुष्कळदा तर ह्यातल्या काही गुणी कलावंतांचा अभिनय पाहिला की तकदीर आणि तदबीरच्या सिद्धांतावर विश्वास बसायला लागतो. मी पिटलॉकरीला पाहिलेल्या 8व्या हेन्रीचे काम करणारा नट असाच गुणी होता. ॲन बोलीनचे काम करणारी नटी देखील अतिशय रेखीव काम करून गेली. चार्ल्स लॉटने चित्रपटात रंगविलेला 8वा हेन्री आणि ह्या प्रसिद्धीचा झगझगाट न लाभलेल्या नटाने उभा केलेला 8वा हेन्री ह्यांत डावे उजवे ठरवणे अवघड गेले असते. वागण्यातला तोच एक निर्बुद्ध स्वार्थ, आवाजात तीच अधाशी वखवक आणि शकरासारख्या स्वभावाचे एकमेकांत वेडे वाकडे जाऊन गुंता झालेले असेच धागेदोरे. पण चार्ल्स लॉटन आज अनेक वर्ष कीर्तीच्या शिखरावर मुक्काम ठेवून बसला आहे. अर्थात ती त्याची निर्विवाद योग्यता आहे. पिटलॉकरीच्या त्या 8व्या हेन्रीची भूमिका करणाऱ्या अनोळखी नटालाही ती कधीकाळी असे स्थान मिळावे असे मला राहून राहून वाटले. ते वास्तविक मी परदेशात पाहिलेले पहिले नाटक. त्यानंतर मी माझ्या पुढच्या मुक्कामात नाटकाचे अर्धशतक गाठले. पण पिटलॉकरीचा तो 8वा हेन्री आजही माझ्या डोळ्यांपुढे उभा आहे. विशेषतः ॲन बोलीनकडे प्रथम पाहताना ज्योतिबाच्या जत्रेत एखाद्या शेतकऱ्याच्या पोराने हलवायाच्या दुकानातले साखरेचे रंगीत चित्र ज्या अधाशीपणाने पाहावे तसा तो पाहत होता. त्या पाहण्यात अधाशीपणा होता आणि एक अजान असहायताही होती. त्या डोळ्यांत हे पाखरू मजसी येईल काय कामा च्या धरतीचा पटाईत कामुकाचा साचेबंद अभिनय नव्हता आणि म्हणूनच त्याच्या त्या तसल्या पाहण्यातून त्याच्या त्या कामुकतेविषयी प्रेक्षकांच्या अंतःकरणात त्याने एक सहानुभूतीचा रंग मिसळण्यात यश मिळवले. स्वभावातला दुष्टपणा दाखवण्याऐवजी आदतीतली मजबुरी तिथे दिसली आणि क्षणार्धातच तो नट एक सुंदर अभिनयाची सीमा गाठून गेला. याच रंगमंचावर मी शॉचे यू नेव्हर कॅन टेल हे विनोदी नाटक पाहिले. शॉने दाखवलेले ते सामाजिक उच्च नीतीचे थर आज आंग्ल समाजात अपवादानेच आढळतात आणि म्हणूनच शॉवर प्रासंगिकतेचा आरोपही केला जातो. परंतु शॉचे संवाद प्रेक्षागाराला टोलवीत होते आणि हास्याच्या धावावर धावा निघत होत्या. 8व्या हेन्रीचे काम करणाऱ्याच नटाने त्यातल्या बोहम ह्या वकिलाची भूमिका केली. इथे त्याचा अवतार अगदी निराळा होता. फक्त आवाजात 8वा हेन्री डोकावून जायचा. कदाचित आदल्याच दिवशी त्याचे ते नाटक पाहिल्यामुळे त्याच्या आवाजाच्या अनेक छटा माझ्या लक्षात राहिल्या असाव्यात. पिटलॉकरीचे हे थिएटर कच्चे असले तरी रंगमंचावरची साधने अत्याधुनिक आहेत. प्रकाश योजना त्यानंतर मी पाहिलेल्या अनेक सुसज्ज नाटकागृहांत असते तशीच होती. या नाट्यगृहाइतकेच पिटलॉकरीचे दुसरे मोठे आकर्षण म्हणजे तिथल्या टमेल नदीचा बांध आणि त्यातील सामन माशांची शिडी. सामन हा पाश्चात्य देशात किंग सामन म्हणून ओळखला जातो. भगवंतांनी स्कॉटलंडमध्ये गीता सांगितली असती तर मासानाम मार्गशीर्षोहम च्या जोडीला मत्स्यानामस्मी सामनाम असे म्हटले असते. या मत्स्यराज सामन नृपतींना आपल्या राण्यांसमवेत रास क्रीडा करायला फार स्वच्छ पाणी लागते. टमेल नदीचा बांध चढून ते आपला कबिला घेऊन रतिरंग करायला वर येतात. पाण्याच्या प्रचंड नळांना ठिकठिकाणी काचेच्या खिडक्या लावल्या आहेत. त्यात डोळा घालून बसायचे आणि प्रवाहाच्या उलट दिशेला आपला जनाना घेऊन सामनराज वर जाताना पाहायचे. हा इथे येणाऱ्या
प्रवाशांचा उद्योग. मी 3 वेळा सकाळी जाऊन खिडकी धरून बसलो, पण त्या टमेल नदीतला सामन माशांचा राजवंश त्यावेळी वृतस्थ असावा. माझ्या हॉटेलपासून ही शिडी जवळच होती. कोणी सांगत, ऊन पडले की सामन रंगात येतात. ऊन पडल्यावर धावत जाऊन पाहून आलो. 1-2 मासे प्रवाहाच्या उलट दिशेला गेल्याचा भास झाला. तेच सामन साहेब असावे असे मनाशी ठरवून मी देखील लाऊंजमधल्या गप्पांत सामन आणि त्याचा तो रती सोपान या विषयावर माझी मते देऊ लागलो. पिट लॉकरीला जाऊन सामन पाहिला नाही असे सांगणे म्हणजे गायकवाड वाड्यात जाऊन टिळकांचा एकही फोटो अथवा पुतळा आढळला नाही बुवा म्हणत येण्यापैकी आहे. ते पाप कबूल करण्याचे मला तरी धैर्य नव्हते. पिट लॉकरीचा आणि आमचा अवघ्या 4-5 दिवसांचा ऋणानुबंध. पाश्चात्य जीवन आम्ही अगदी जवळून पाहण्याचा प्रथमच योग आलेला. मॅकीज हॉटेलमध्ये जमलेले स्त्री पुरुष हॉलिडे मूडमध्ये असल्यामुळे दिवसभर भटकणे, संध्याकाळी नाटक पाहणे आणि रात्री 12-12 वाजेपर्यंत लाऊंजमध्ये गप्पा मारणे असा झक्क कार्यक्रम चालला होता. इतक्या दिवसांत त्या हॉटेलचा मालक मात्र ओझरता दिसायचा. 2-3 बायकाच राबताना दिसायच्या. शेवटल्या दिवशी रात्री कोणीतरी पियानो वाजवायला सुरुवात केली आणि साहजिकच भारतीय संगीताची अब्रू राखण्याचे काम माझ्यावर आले. मी पियानोवर चक्क वद जाऊ कुणाला शरण बडवायला सुरुवात केली आणि मालक वरून धावत आला. मी जरासा चरकलो, पण त्याने लगेच माझ्याशी मेलडी आणि हार्मनी यांवर चर्चा केली. त्याला जोगियाचे सूर अरबी कारवांच्या संगीतासारखे वाटले. शेवटी नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत तो गुप्त झाला. दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने आम्हाला निघायचे होते, म्हणून सकाळी उठल्याबरोबर बिल चुकते करावे म्हणून त्याची खोली उघडली आणि मी थक्कच झालो. खोली नाटके आणि नाट्यविषयक ग्रंथांनी भरलेली होती. भिंतींवर अत्याधुनिक धरतीची जलचित्रे होती. एका टेप रेकॉर्डरवर कुणाचे तरी नाटकातले भाषण ऐकत स्वारी तोंडात पाईप घेऊन बसली होती. हा खानावळवाला माझी या जातीचा निघाला हे पाहून मला अतिशय आनंद झाला. त्या एवढ्याशा खेड्यात त्याची एक नाट्यसंस्था होती आणि त्याची नव्या नाटकाची तयारी चाललेली होती. त्या नाटकात इफेक्ट म्हणून ओरिएंटल मेलडी हवी होती आणि वद जाऊ कुणाला च्या धर्तीवर इंग्रजी स्वर तो भाषणाच्या पार्श्वभूमीवर पार्श्वसंगीतासारखे गुणगुणून पाहत होता. माझी गाडी सुटायला फक्त 15-20 मिनिटे अवकाश होता. रात्रभर मी तुझे स्वर लक्षात ठेवायचा प्रयत्न करीत होतो. दे वेर हॉन्टिंग मी. मी ते रात्रीच रेकॉर्ड करून घ्यायला हवे होते. माझाही नाईलाज झाला, कारण गाडी चुकवणे मला शक्य नव्हते. मला त्या संध्याकाळी एडिनबराला पोहोचणे आवश्यक होते. त्या सर्वांचा निरोप घेऊन आम्ही बॅगा उचलून स्टेशनात आलो. स्टेशनात शुकशुकाट होता. स्टेशन मास्तराचा पत्ता नव्हता. तिकिटाची खिडकी बंद होती. गाडीची वेळ होत आली होती आणि तेवढ्यात ताकारी किंवा शेणोली स्टेशनवरच्या मास्तरांसारखे हे स्टेशन मास्तर डुलडुलत आले. गाडी लेट आहे का? कुठली? एडिनबराला जाणारी. एडिनबराला जाणारी गाडी आता कुठे आहे? म्हणजे सकाळी 9:30ला गाडी आहे असं आपणच मला सांगितलं काल. पण आज रविवार आहे. रविवारी फक्त संध्याकाळी इथून गाडी निघते. पण काल आपण मला तसं सांगितलं नाही. मी साऱ्या मराठी शिव्या मनात मोजून उद्गारलो. पण आज रविवार आहे हे मला काय ठाऊक? स्कॉटलंडमध्ये रविवार शनिवार नंतर येत नाही वाटतं. ह्या आमच्या संतापापोटी जन्मलेल्या विनोदाला तो मात्र जोरात हसला आणि आपल्या हपिसात नष्ट झाला. आम्ही निमूटपणे बॅगा उचलून खाली मान घालून हॉटेलच्या दिशेने पावले टाकू लागलो. आम्ही मारे सगळ्यांचा गळा भरून निरोप घेतला होता. आमची ही खट्टू परिस्थिती पाहून एका इंग्लिश जोडप्याला आमची दया आली. त्यांनी आम्हाला आपल्या गाडीत घातले आणि मग त्यांच्या गाडीतून हायलंडच्या त्या रम्य प्रदेशातून आम्ही दिवसभर भटकलो. व्हाईट पती-पत्नी आणि त्यांची मुलगी आमच्या हॉटेलात राहत होती.
आपली गाडी घेऊन हे कुटुंब स्कॉटलंड पालथा घालत होते. त्यांच्याबरोबर दिवसभर आम्ही त्या डोंगराळ मुलखातून घाटाची वळणे घेत घेत लॉक टमेलच्या काठाकाठाने टुमदार खेडी ओलांडीत तो भाग पाहून घेतला. दिवस मावळताना एका डोंगर माथ्यावर आम्ही गाडी थांबविली. खाली खोल दरी होती. दरीतच एक खेडे बसले होते. घरांच्या चिमण्यांमधून कापरा धूर येत होता. हायलँडर्सचे संध्याकाळचे भोजन तयार होत होते. गुबगुबीत मेंढरांचे कळप उतरणीला लागले होते. अशी भरदार मेंढरे आयुष्यात मी पाहिली नव्हती. मधून स्कॉटिश लोकांचा तो विशिष्ट पद्धतीचा स्कर्ट वजा चड्डेरी पट्टेरी आखूड झगा घातलेले तगडे हायलँडर्स रपरप करीत जाताना दिसत होते आणि त्या अंधुक प्रकाशात टमेलचे विस्तीर्ण सरोवर सूचीवृक्षांतून डोकावत होते. कोणत्याही सुंदर संध्यासमयी वाटणारी हुरहुर मनाला वाटत होती. सोबतचे वाईट कुटुंबही मोठे सौम्य होते. अशा त्या गूढ वातावरणात त्या खोल दरीतून एकाएकी बॅकपाईपचे स्वर त्या डोंगर माथ्यावर उधळले गेले. त्या रम्य सांध्यभावात ते पुंगीसारखे स्वर इतके मिसळून गेले की ते दृश्य मनात चित्रांकितच नव्हे तर स्वरांकितही होऊन गेले. लोणावळ्याला टायगर्स लीपच्या कड्यावरून तळ कोकणची हिरवी शोभा पाहता पाहता पायथ्याच्या खेड्यांतून असेच अचानक सनई चौघड्यांचे कुणा पाटलांच्या पोराच्या लग्नाच्या मांडवात वाजलेले सूर साऱ्या दरीत तुडुंब भरले होते. सनईची एक जादू आणि ह्या बॅकपाईपची दुसरी. एकेका वाद्याची मौज आहे. सनई देवळांच्या नगारखान्यातून वाजावी आणि देवांच्या तळ्यात पाय बुडवून कानात भरून द्यावी. सतार कुशल वादकासमोर बसून हितगुज केल्यासारखी ऐकावी. सारंगी हिरव्या माडीत तरी मन मोकळेपणाने बोलते, नाहीतर ऑर्गनच्या सुरात नाट्यगृहात खुलते. एक तारी विठोबाच्या देवळाच्या पायरीवर साजरी दिसते. तंबोऱ्याचे गुंजन हंड्या झुंबरांच्या माडीत एकेकाळी ऐकले. त्याच्या आठवणी अजून बुजत नाहीत. पावा कुर्णाच्या एका टोकाला वाजावा आणि दुसऱ्या टोकाला वडाच्या सावलीत पडून ऐकावा. पण बॅकपाईप हे स्कॉटिश सुशीर वाद्य ऐकायला मात्र स्कॉटलंडच्याच डोंगराळ मुलुखात यायला हवे. हे रणवाद्य म्हणून आपण ओळखतो. पण हायलँडर्सच्या मुलखात संध्याकाळी हे वाद्य वाजले की प्रणयिनी व्याकुळ होत असाव्यात आणि मेंढरांची वाटचाल आपोआपच घराच्या दिशेने होत असावी. हे वाद्य केवळ समरभूमीवरच नव्हे तर स्मरभूमीवर देखील आर्त आव्हान देते. ते स्वर आणि ते विलोभनीय दृश्य भरल्या डोळ्यांत घेऊन आम्ही एडिनबराच्या मुक्कामासाठी पिटलॉकरी सोडली. भोवतालची गर्द बने वाढत्या थंडीत काळोखांची कांबळी ओढीत होती. वातावरण पर्यांच्या पानांवरील नृत्याची वाट पाहत गुढतम होत होते. पिटलॉकरीतला तो 8वा हेन्री, ते लॉक टमेल, ती सूचीवृक्षांची भव्य जंगले, तांबूस सोनेरी अशा लांब लांब केसांच्या वणगाई. भारतात येण्याइतके पैसे जमवून आम्ही नक्की तुमच्या घरी येऊ असे आश्वासन दिलेल्या त्या इंग्लिश पोरी. काहीशा भारावलेल्या अवस्थेत आम्हाला आमची गाडी 3-4 तासांच्या प्रवासानंतर एडिनबराला घेऊन आली.